तर चला कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहूया. तर याची मापं आहेत पूर्ण उंची 13 इंच, त्यात 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला मार्जिनसाठी. शोल्डरमध्ये अर्धा, बाहीत 1.5, दंडघेरमध्ये 1.5 आणि छातीमध्ये सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर 9.25 इंच आपली छाती आहे. तर याचा चौथा भाग आपण 37 साईजचा चौथा भाग इथं आपण घेतलेला आहे 9.25 इंच. तर इथं आपल्याला 36 ते 38 साईजसाठी हे पेपर कटिंग चालणार आहे. तर इथं पूर्ण उंची 13 आहे, तर त्यात 1 इंच मिळून मी 14 घेतलेला आहे. गळा रुंदी मी इथं 2.25 इंच घेतलेली आहे आणि आपल्या शोल्डर 2.5 इंच आहे, तर तिथं मी अर्धा मिळून 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. आणि इथं आपल्याला आता मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा मी इथं 5.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर इथं गळासुद्धा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार इथं गळा तुम्ही माप घेऊ शकता. त्यानंतर इथं 9.25 इंच छाती आहे, त्यात 1.5 मिळून 10.15 पावणे 11 इंच मी छाती घेतलेली आहे. आणि नंतर तिरके कमरेत आलेले आहे. त्यानंतर इथं आपल्याला 1 इंच पुढचा मुंडा आणि 1.5 इंच बॅक साईडचा मुंडा घ्यायचा आहे आणि असा हा गोलवा द्यायचा आहे. तसेच आपल्याला इथं आता गळा टाकताना सुद्धा इथं 1 इंच आणि देऊन ह्याचा गोलवा गळ्याला देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं प्रेसपट्टी टाकायची आहे. तर या साईडला मी 3 इंच आणि या साईडला मी 2.5 इंच टाकलेला आहे आणि त्यानंतर इथं योगपट्टीचा मी असा आकार दिलेला आहे. तर आता आपल्याला कटोरी मोजायची आहे. तर या कटोरीच्या शिलाईपासून इकडे हुकाच्या पट्टीपर्यंत आपल्याला कटोरी साईजची माप घ्यायचं आहे. तर ती 6 इंच आहे. तर मी इथं प्रेसपट्टीवरती 6 इंच माप घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इकडं असं पुढच्या मुंड्यातून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हा गळ्यापासून इकडं ही 2.5 इंच आणि ही 6 इंचची कटोरी आपल्याला जोडायची आहे. त्यानंतर आता आपण कट करूया. तर हा पेपर मी फोल्ड पेपर घेतला होता. फोल्ड बाजू आपल्याला ठेवली होती आणि हा पेपर या पद्धतीने मी कट करत आहे. आता ह्या फोल्ड केलेला पेपर आपण कट करूया आणि त्याची बॅक साईड साईडला ठेवूया. हे पहा, याची आता बॅक साईड आपल्याला साईड ठेवायची आहे. आणि त्यानंतर ही प्रेसपट्टी कट केलेली आहे. नंतर आपल्याला हा गळा कट करायचा आहे आणि नंतर ही आपल्याला कटोरी कट करायची आहे. तर ही कटोरी आपली कच्ची आहे. आता ही आपण पेपरवरती दुसऱ्या वाढवून तयार करणार आहे. तर चला, हा पेपर घेतलेला आहे आणि याच्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंच इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती या पद्धतीनं अशी कटोरी ठेवायची आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे असं पूर्ण राऊंड असा या कटोरीचा आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे गळ्याजवळ आणि इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हा अर्धा इंच आणि 1.5 इंच आपल्याला जॉईन करायचा आहे या पद्धतीनं. आता या कटोरीचा आपल्याला मध्ये घ्यायचा आहे, तर तो 9 येतोय. तर याचा आपल्याला मध्ये 4.5 इंच घ्यायचा आहे आणि 36 ते 38 साईजसाठी आपल्याला इथं 1.5 इंच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि याला गोलवा द्यायचा आहे. आणि आता तो कट करूया आपण. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. त्यानंतर आता आपल्याला इथं काय करायचं आहे, तर इथं आपल्याला ह्याचा मध्ये घ्यायचा आहे कटोरीचा आणि इथं 2.5 इंच घ्यायचा आहे आणि इथं 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला टक्स मारायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला कटोरी